तील दोन संघ आमने सामने येत आहेत आणि जरीही वेगवेगळ्या टीम्स असल्या तरी मैत्रीपूर्व भावनेनेच हे संघ हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. ठसन आहे ती ठसन फक्त क्रिकेटच्या मैदानावरच जिंकणे आणि हरण्याचीच असेल हे आपण अनेक वेळा बघितलं आणि म्हणूनच आता दोन बॅटरचे उतरलेत. एका बाजूला तुम्ही बघताय विशाल रावते आणि त्याच्या सोबतीला रुपेश काठे. पहिले षटक टाकण्याकरता हितेश चौधरी हा गोलंदाजी मार्गावर आलाय. सोनिका माता मालोडी ए संघाचा हा खेळाडू आहे. सोनिका माता मालोडी ए टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गेम इज ऑन, मॅचला होते सुरुवात. जय महाकाल चषक मालजी फाडा आणि त्याच्यामध्ये आता हा दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. इथे चौधरीचा हा शॉर्ट बॉल ऑन साइडला शॉर्ट ऑन पूल केलाय. स्कोरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फंबल झालाय आणि फायदा उचलला. 2 धावाची भर घातली बॅटर विशाल रावते या बॅटरने. मागच्या मॅच मध्ये 18 बॉलचा सामना करत 42 धावांचं योगदान दिलं होतं. विशाल रावते या खेळाडूने सी टँकर रोल अदा केला होता आणि आता तोच खेळाडू प्रतिस्पर्धी आपल्या गावातीलच संघाविरुद्ध लढतोय. इथे चौधरी तयार, इनसाइड आउट, चेंडूला काढले खोदून आणि इथे काय केलंय. चांगला एफर्ट पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. मनीष यांनी चांगला एफर्ट दिलाय. 2 धावा मिळतील. डीआरएस घेतलाय. शंका आशंका उद्भवली त्यामुळे डीआरएस ची मागणी आहे. षटकार आहे की नाही हे सुद्धा पाहिलं जाईल. डीआरएस पंचांनी घेतलाय त्यामुळेच तुम्ही आर्ग्युमेंट्स काय करू नका. खेळाडूंसाठी असेल ही, खेळाडूंना विनंती करतो आर्ग्युमेंट्स करू नका. डीआरएस पंचांनी घेतलाय आणि त्या पंचांमुळेच आम्हाला या तिथे पाहावं लागतं जेणेकरून कोणत्याच टीमचं नुकसान नको. सेफ म्हणजे जर डिफेंड केलं त्यांनी 4 धावा वाचवल्यात आपल्या टीम करता. निरीक्षण केलं गेले की अगोदरच ते पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर होता की नाही, परंतु योग्य तो निर्णय तिसरे पंच नितीन शर्मा या ठिकाणी देताना दिसत आहेत. धावसंख्या धावफळकावर आपण बघितली 2 ने पुढे गेली. धावसंख्या 4. आता हा चेंडू गॅप मध्ये टाकलाय. स्कोरलेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. तत्पूर्वी चेंडू सीमारेषेला करतो स्पर्श आणि चौकारणीशी वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. 4 धावा, चौकार. थँक्यू. धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर लागली आहे ती 8 धावा. पुन्हा आता विशाल करता हा चेंडू असेल. सरळ बॅटने खेळून काढला जातं लॉंग ऑन रिझन मध्ये. स्ट्रेट लॉंग ऑन पट्ट्याच्या दिशेने आमच्या अतिथी कक्षाला सलामी देणारा हा उंचच उंच षटकार. षटकाराची मदत मिळाली. धावसंख्या झाली आहे यावेळेला 14 धावा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 14. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस आणि यावेळेला आता परत जावं लागेल विशाल रावते या खेळाडूला. मागच्या मॅच मध्ये 18 मध्ये 42 केल्या होत्या आणि या मॅच मध्ये 5 बॉलचा सामना करत या बॅटरने संघाकरता बनवल्या 14 धावा. 14 वर लागलाय पहिला धक्का श्री सोनिका माता मालोडी बी या टीमला.
थँक्यू. इथे चौधरी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आणि समोरचा खेळाडू सुद्धा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. विशाल रावते या खेळाडूला बाद केल्यानंतर आता आत्मविश्वासाने गोलंदाजी होईल असं वाटतं. गोलंदाजी मार्गावर इथे चौधरी त्याच्या कोट्यातील हा शेवटचा चेंडू टाकण्याकरता सज्ज झालाय. नवीन बॅटर विघ्नेश मडवी करता. ओहो, चांगला गुड लेन स्पॉटवर चेंडू टाकला होता. धावबाची संधी आहे आणि इथे सुरक्षित एक धाव पूर्ण केली. रुपेश काटे आपल्या बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. लेग बायचा इशारा आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात. त्या 15 धाबा, 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे. 10 मिनिटं आहेत ही 2 षटकं पूर्ण करण्याकरता. त्यामुळेच जी वेळ दिली त्या वेळेमध्ये तुमचे षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर श्री सोनिका माता मालोडी बी संघाने धाव फळकावर धाबा जमा केलेल्या आहेत. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धाबा. आता दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मनीष या गोलंदाजाला आणलं गेलं. इथे चौधरी थोडेसे खुश असतील. विशाल रावते याची विकेट मिळाली. बिग ब्लो. अजूनही रुपेश काटे सारखा धुरंधर त्या ठिकाणी उभा आहे. विस्फोटक खेळाडू तिथे उभा आहे आणि त्याला सुद्धा बाद केल्यानंतर वर्चस्व दबदबा निर्माण केला जाऊ शकतोय. तर सोनिका माता मालोडी ए संघाद्वारे जितू पाटील जास्त अग्रेसिव्ह होत असं तर प्रत्येक मॅच मध्ये त्यांना आपण बघितलं. क्रिकेट मधील जे काही टॅलेंट आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्याकडे. हो हो, अराउंड द लेग मनीष आणि त्रिपा उद्ध्वस्त केला विघ्नेश मडवी या खेळाडूचा. विकेटचा पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 15. पवन खेने कॅप. निलेश काटे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलं. पवन खेने क्रिकेटमध्ये उतरताना अशा प्रकारचीच कॅप परिधान करत असतो. सध्या तो ISPL करता टायगर्स ऑफ कोलकाता या टीमचा हिस्सा आहे. कालच्या दिवसामध्ये भावेश पवार खेळत असताना कधीच भाकीत केलं नव्हतं की इतक्या धाबा त्याच्या षटकामध्ये जातील. परंतु प्रतिस्पर्धी सरफराज खान नावाचा खेळाडू जो चेन्नई सिंगम संघाद्वारे खेळत होता त्याने विस्फोटक खेळ केला आणि त्या षटकामध्ये 40 धाबा कुठल्या गेल्या. 27 धाबा त्या कुठल्या गेल्या. 50-50 ओव्हर होता आणि 13 धाबांची जी काही भर मिळाली. एकूण 40 धाबा एका षटकामध्ये ISPL मध्ये आपण कालच्या दिवसात बघितल्या होत्या. पवन खेने याची आठवण झाली या खेळाडूला बघितल्यानंतर. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 2 गडी बाद 15 धाबा. नव्यानं बॅटर गेलाय मिस्टर निलेश काटे. फुल पिच बॉल. चांगला बॉल. गुड डिलिव्हरी. आता मनोबळ वाढलंय. आत्मविश्वास वाढलाय श्री सोनिका माता मालोडी ए टीमचा. दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत. रुपेश काटे अजून विचार करतो की मी अजून नॉन स्ट्राईक इन कडे आहे. मला लवकरात लवकर स्ट्राईक इन कडे जाऊन चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला आलेल्या फलंदाजाला सुद्धा चांगला खेळ करावा लागेल.
फुलटॉस बॉल होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं. ऑन साइडला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. जितू पाटील त्या ठिकाणी वेगाने पुढे येत आहेत. एकच धाव संख्येत 1 ने भर पडली आणि धावा लागल्या जातात. 2 गडी बाद 16 धावा. 16 एक षटक 3 बॉलच्या समाप्तीनंतर 16 धावा. चांगली गोलंदाजी मनीष होतोय. शाबासकीची ठोस पावती आपल्याला दिसून येतोय. फाटी राखण केली जाते आपल्या खेळाडूची. स्लोवर वन इन दी एअर. चेंडू उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक हितेश चौधरी त्याने टिपलाय झेल. संपलाय रुपेश काटे या खेळाडूचा खेळ. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धाव फळकावर धावा आहेत त्या 15 धावा. 16 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 16 धावा. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर. पुन्हा आता नवीन बॅटर गेलाय तो म्हणजे स्वराज मडवी. रुपेश काटे बाद चला मोठी अपेक्षा होती त्या खेळाडूकडून. चांगले धाव संख्या तो जमवत असतोय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचं सुद्धा नाव घेतलं जातंय. आता स्वराज मडवी या खेळाडूवर रिस्पॉन्सिबिलिटी असेल, जबाबदारी असेल मोठी धावसंख्या उभारण्याची. कारण याआधीच रुपेश काटे बाद झालाय. विशाल रावते हा खेळाडू बाद झाला. विघ्नेश मडवी हा खेळाडू बाद झालाय. मनीचा हा बॉल. गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाज करतोय चेंडूला हुक आणि बॅटरची इथे झाली मोठी चूक. विकेट डाऊन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला हा चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या धाव फळकावर 16. सामाजिक सेवा करून शेठ मदत करतोय गोरगरिबांची. मदत करतोय गोरगरिबांची. मदत करतोय गोरगरिबांची. विजय पाटील फाउंडेशन कार्य करतात लयच भारी. सामाजिक सेवा करून शेठ मदत करतोय गोरगरिबांची. 404 गाडी नंबर वाला. सुवी पॅलेस हॉटेल वाला. तो कशात कम नाही र. तो कशात कम नाही. अचानक वार पलटवार आपल्याला दिसून येतात या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये वर्चस्व होतं, दबदबा होता बॅटिंग करणाऱ्या श्री सोनिका माता मालोडी बी टीमचा. आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढलंय श्री सोनिका माता मालोडी ए टीमने. धावसंख्या धावफळकावर आहे ती फक्त 16 धाबा. गडीबाद झालेत यावेळेला 4 गडीबाद 16. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल मडवी. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच दीपक मडवी आहेत. आता विशाल मडवी कबरच्या दिशेने चेंडूला खेळलं जातं आणि आय थिंक नो बॉलचा इशारा. कमरेपेक्षाही जास्त वर होता त्यामुळे नो बॉल. बीमर आणि फ्री हिट सुद्धा मिळेल. 2 धावा तर मिळत आहेत. 2+1 एकूण या 3 धावा. 3 धाव्यांच्या मदतीनं धावफळक पोहोचलाय पुढे 19. शंका आशंका निर्माण झाली आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेतलाय. दोन्ही टीमला एक DRS आहे, परंतु हा फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS घेतला. हितेशने DRS ची मागणी केली मला वाटतं. बघूया तिसरे पंच पाहणी करतील. दॅट्स अ नो बॉल. रिव्ह्यू लॉस. आता या ठिकाणी या इनिंग मध्ये रिव्ह्यू मिळणार नाही, DRS मिळणार नाही फिल्डिंग करणाऱ्या टीमला. ओहो, फुलपिच बॉल होता. ब्लॉक होल मध्ये टाकला होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. धाव संख्या धाव फळकावर आहे 4 गडी बाद 19. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा बनल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा येतील शंका आशंकेचं क्रिकेट या ठिकाणी वर्तवलं जातं. ही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर.
छाया नावात दम आहे र आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दम आहे र आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दम आहे र आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दम आहे र. थँक्यू सो मच. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद धावा आहेत त्या 19 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सोयम. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा बॅटर आहे निलेश काठे. कोणती संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करलं पाहिजे. सोनं करताना बॅटच्या टोला चेंडू लागलाय. हवेत चेंडू मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकांनी सोडलाय झेल. फायदा उचलताना निलेशने 2 धावा टिपल्यात. धाव संख्येत होते बदल. धावा लागले जातात 4 गडी बाद 21 धावा. तिसरं षटक सुरू आहे. सोयम भगत गोलंदाजी मार्गावर आणि तिसऱ्या षटकातील या पहिल्याच बॉलवर झेल ड्रॉप होताना दिसलाय क्षेत्ररक्षकाद्वारे. डोळ्यांची नजर जी आहे तुमच्या ती व्यवस्थित चेंडूवर असायला पाहिजेत. पुढे येऊन खेळून काढला जातोय फुल पिच बॉल. फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा फंबल झालाय आणि फायदा उचलताना 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. धाव संख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या 23. 4 गडी बाद 23 धावा. श्री सोनिका माता मालोडी बी संघ बॅटिंग करतोय. ए संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण दिलं होतं बॅटिंग साठी बी टीमला. एकाच गावातून बिलॉंग करतायत. एकाच गावातील चांगले खेळाडू आहेत. एकमेकांचे डावपेच एकमेकांना ठाऊक आहेत. कमजोरी ठाऊक आहेत. ओ मिडल स्टंपवर ना चेंडू पाठीमागे गेलाय. धाव घेण्याची संधी होती. हा डॉट बॉल. या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेत आणि धावा आहेत धाव फळकावर 23 धावा. 4 गडी बाद 23. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. असं वाटलं होतं की धावसंख्येचा आलेख वाढेल परंतु धावसंख्येला खुंटी घालण्याचं काम केलं गोलंदाज मनीषने. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. उंची जास्त 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 लांबी कमी आणि हितेश चौधरी देतात आम्ही. विकेटचं पतन. धक्का लागला 5वा. 5 गडी बाद. धावसंख्या 23. सगळेवाला गाणी झाला पाहिजे. शरद दादाचं नाव आला पाहिजे. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी याच्यामध्ये. बबलू दादा शर्यत जिंकला. 23 धावा असताना हा लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला 5वा धक्का. नवीन आलेला बॅटर आपण बघतोय अमन मडवी. हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिल्या इनिंग मध्ये विशाल रावते हाच खेळाडू चांगला खेळ करताना दिसला. आता फुल टॉस बॉल होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला. आडव्या बॅटचा वापर होतोय अमनद्वारे. एकच धाव. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. मला वाटतं चपळ यष्टीरक्षक म्हणून जर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये स्पर्धा लावली ना तर जितू पाटील याचं नाव पुढे येऊ शकतं. ज्या पद्धतीने ते डावपेच जगतायत. खेळाडू कोणता मैदानाच्या आत येतोय आणि आता आपल्याला कुठे राहायचं आहे हे सर्व काही रचनाकार म्हणून जितू पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या धाव फळकावर धावसंख्या आहे ती 24 आणि आय थिंक जितू पाटील यांचे सुपुत्र सुद्धा खेळतायत. क्या बात है. अभिमानास्पद गोष्ट आहे. जितू पाटील यांचे सुपुत्र सुद्धा ए टीम द्वारे खेळतायत. फुल टॉस बॉल. विशाल मडवी याच्या बॅटच्या रडार मध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही. एक धाव मिळाली. विशाल दुसरे धावे करता धावतायत आणि थ्रो येण्याआधी 2 धावा ते पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने आता पुढे वाटचाल करते. धावा झाल्या आहेत त्या 26 धावा. हे षटक आपण बघताय तिसऱ्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावा लागल्या जात आहेत 5 गडी बाद 26 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा नागोबा क्रिकेट मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम जय महाकाल चषक 2026.
बाप चाहता है की बेटा क्रिकेटर बने आणि वंश याला चांगले धडे टेनिस क्रिकेटमध्ये देताना त्यांचे पिता श्री जितू पाटील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं काम जितू पाटील करतायत. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय चैतन्याचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चैतन्यने केली शिकार. परत जावं लागतं बॅटरला, परत जावं लागतं अमन या खेळाडूला. विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा 6वा धक्का. गॉन. आमचा संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये. यो संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये. यो अमोल दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये. यो अमोल न्यू बॅटर इन. अमन मडवीच्या जागेवर आता विजय नावाचा खेळाडू आलाय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. धावा तर बनायलाच पाहिजे. 1 ते 2 मोठे फटके खेळावे लागतील. विजय या खेळाडूला सुद्धा आत्मविश्वासाने फलंदाजी त्याला करावी लागेल. धावफलक वाढवायचा आहे आणि आव्हान जिवंत ठेवायचं आहे. हे एकच लक्ष श्री सोनिका माता मालोडी बी संघाच्या बॅटरने सध्या ध्यानात ठेवलं पाहिजे. ए संघाने कमालीचं प्रदर्शन केलंय. त्या उलट त्याहून अधिक चांगली कामगिरी आपल्या खेळाडूंना कशी करता येईल हे ध्यानात खेळाडूने ठेवायला पाहिजे. वर चष्मा पाहूया कोणता संघ काढतोय. डाऊन द ग्राउंड ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग व्यवस्थित नव्हतं, प्रॉपर नव्हतं. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. 2 धाव मिळतील यावेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावांची भर पडली. 2 धावांच्या मदतीनं विजयने आपलं अकाउंट ओपन केलं आणि संघाला नेऊन ठेवलंय 28 वर. स्कोर इज 28. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर उर्वरित 2.2 बॉलमध्ये फार कमी धावा आल्यात. धाव संख्या 28. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. गुड बॉल, गुड लेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय चैतन्य या गोलंदाजाने. हा डॉट बॉल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा आहेत. धाव फलकावरती 28 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद 28 धावा. पुन्हा चैतन्य आता तिथे तयार आहेत. दोन्ही संघ आत्मविश्वासाने खेळतीलच, कारण आणखीन एक महत्वाची बाजू म्हणजे गोलंदाजीचा मारा श्री सोनिका माता मालोडी बी टीमचा तिखट आहे. मोठा फटका. व्हॉट स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही. थेट बॅटरला मिळते यावेळेला 6 धावांची भेट. सिक्सर. थँक्यू. धाव संख्या 34. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. आता हा चेंडू स्क्वेअरिस थर्ड मॅन रिझन मध्ये गेलाय. क्षेत्ररक्षकाला चकून हा चेंडू सीमारेषेला जाईल असं वाटतंय आणि तो करतो सीमारेषेला स्पर्श. या उपयुक्त धाव मिळत आहेत. नशिबाचा आलाय हा चौकार. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. जीवलग जीवाचा. इथे बघितलं पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये फार कमी धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये फार कमी धावा आल्या आणि आता चौथ्या षटकामध्ये 12 धावा 5 बॉल मध्ये आलेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक. स्ट्राइक इन कडे बॅटर आहे मिस्टर विजय. डाऊन द लेग. डावी एष्टी सोडून जाणारा बॉल आहे. पंच मॉन्टी घोडेकर सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1 वॉर्निंग सुद्धा मिळाली गोलंदाज चैतन्यला. धाव संख्या 1 ने पुढे गेली आणि आता धाव फलक वाढलाय. तो पोहोचलाय 39 वर. बघूया काय घडलंय. ओहो, जेल ड्रॉप केलाय आणि हाच बरोबर हा नेम सुद्धा चुकलाय. 2 धावा पाहून पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धाब्याकरता बॅटर धावतायत. 3 धावा होत आहेत पूर्ण. चौथी धाव घेण्याकरता विशाल धावतोय, परंतु विशालला आता ठाऊक आहे की आता बाद व्हावंच लागेल. या 3 धावा पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 42-43 धाव संख्येचं टार्गेट असेल. 43 इज द टार्गेट.
43 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल चर्चा करण्याआधी आपण छोटासा ब्रेक घेऊया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक बदलाव करूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील तुम्हा आम्हाला प्रत्येकाला रिझवण्याकरता तुषारजी सोनावणे. ऐकूया तत्पूर्वी सुमधुर गीत. खावा पिवाचा नाही तर तोटा मोठ्या मनाचा. खावा पिवाचा नाही तर तोटा मोठ्या मनाचा. हे जीवलग जीवाचा असा संदीप दादा जीवलग जीवाचा. त्याला कमी कशाची नाही पदा एवढ्याची नाही. वेळा प्रसंगी उभी नाही त्यांच्या पाठीची एक विराई. ये बोला भक्त आयक भक्त एक विराजीचा. बोला भक्त आयक भक्त एक विराजीचा. ये जीवलग जीवाचा असा संदीप दादा जीवलग जीवाचा. ये जीवलग जीवाचा असा संदीप दादा जीवलग जीवाचा. चला 2 पंच मैदानाच्या दिशेने उतरले. चला लगेच बी संघ सोनिका माता बी संघाला विनंती करतो लगेचच मैदानाचा ताबा घ्यावा. आजच्या दिवसात फायनल मध्ये अंतिम लढतीमध्ये कुठला संघ पाहायला मिळेल पाहणं महत्वाचं राहील. सकाळच्या सत्रातून जर बालदार चांगला खेळ राहिला स्वयंभू पायगाव संघाचा 2 मॅचेस जिंकलाय. आता पाहूया त्या मॅच मध्ये कुठला संघ जिंकतो आणि 2 हात करण्यासाठी रेडी आहेत स्वयंभू पायगाव ही संपूर्ण टीम. अतिशय सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा जे महाकाल मालजीपाडा आयोजित आपण बघताय. जे महाकाल चषक एक अफलातून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन समीर राऊत आणि आदेश पाटील आणि संपूर्ण जर पाहिलं तर महाकाल टीमचे खेळाडू यांचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमात आणि दुसऱ्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर चांगल्या मॅचेस रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाल्या. कालच्या दिवसात लागोपाठ 3 ते 4 मॅचेस आपण पाहिल्या धावाचेस होताना दिसल्या नाही आहे. आजच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर जे महाकाल मालजीपाडाच्या विपक्षामध्ये देखील जर पाहिजे एक भली मोठी धावसंख्या चेस होताना पाहायला मिळाली. तर लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज आणि 2 आघाडीचे बॅटर पाठवून द्या ही देखील एक नम्रतेची विनंती आहे. एका गावातील अगदी जर पाहिलं गेलं तर 2 संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना दिसतील. प्रत्येक खेळाडू आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर प्रत्येक जर बॉल कुठल्या टप्प्यावरती हाताळतोय किंवा त्याचा डावपेच काय आहे विथ द बॅटर त्यानंतर ॲज अ बॉलर म्हणून प्रत्येक जर पाहिलं गेलं तर खेळाडूंची ओळख ही एकमेकांना आहे. त्याच अनुषंगाने या डावामध्ये भरगच्च अशी धावसंख्या बनवलेली आहे. 4 षटकामध्ये 42 बनवलेत आणि 43 धावा. आता मात्र एक भलं मोठं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये सोनिका माता बी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. डिका स्पोर्ट कालच्या 2 दिवसापासून अतिशय सुंदर वर्क करत असताना संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. आमचे अंपायर आमचे कॉमेंटेटर स्कोरर असतील आयोजक आणि आयोजकांची चांगली भूमिका वेळेवरती प्रत्येक गोष्टी पुरवल्या आहेत.
त्यांचे देखील विशेषतः कौतुक या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विजय शेठ पाटील एक सुंदर असं व्यक्तिमत्व, त्यांच्याही माध्यमातून आर्थिक सहकार्य संपूर्ण स्पर्धेसाठी लाभले गेले. त्यांचं देखील मोलाचं योगदान या मालजीपाडा गावासाठी हे सातत्याने आपण पाहिले गेलेत. कृषी भावेश भोईर यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये लागणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर कालच्या दिवसापासून जर पाहिले तर भरपूर चांगल्या मॅचेस या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि आजच्या अगदी जर पाहिलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आता पोहोचतोय. या ठिकाणी जो जिंकेल तो आजच्या दिवसातील जर पाहिलं की तर सेमीफायनलची मॅच खेळताना दिसेल. पायगावच्या विपक्षामध्ये गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन टीमला शुभेच्छा. आघाडीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हितेश चौधरी ऑन स्ट्राईक गेल्या मॅचचा खरा तर हिरो ठरलेला हा फलंदाज राहिला. विथ द बॅट जबरदस्त कामगिरी हितेश चौधरीच्या बॅटमधून आणि दुसऱ्या बाजूला कुशाल भगत यांना आपण बघतायत. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडंसं दूर ठेवला बॉल आणि इथे जर पाहिलं तर नियंत्रण नव्हतं चेंडूवरती. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल, पंचांचा इशाराला वाईट लाईन क्रॉस केले या चेंडूने आणि पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात अवंतरच्या स्वरूपात या ठिकाणी धाव मिळालेली आहे. सुरुवात तर झाली. स्टार्ट फाउंडेशन श्री गणेश केला जातोय सोनिका माता ए टीमचं. इथे पडल्यानंतर खाली राहिला. पहिला बॉल उसळी घेणारा होता, दुसरा बॉल खाली राहतोय, म्हणजेच काय तर गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे हे तर या बॉलवरती स्पष्ट दिसले. षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पाहायला मिळत आहेत स्वराज मडवी आणि स्वराज मडवी जर पाहिले तर एक अनुभवी आणि जबरदस्त गोलंदाज आहेत. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, थोडंसं फंबल झालं परंतु एक धाव तर काय रोखू शकत नाही. बॅटच्या साहाय्याने ही एक धाव येईल. खातं ओपन केलंय फलंदाज हितेशनं. एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडगा जाऊन पोहोचते 2च्या घरामध्ये. पण धावसंख्याचा अगदी जर पाहिलं तर आलेख जो आहे तो वेगाने तुम्हाला वाढवावा लागेल, कारण की 43 धावा या धावफडकावरती बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला बॅटिंग मैदानाच्या मध्ये करावी लागेल. 24 बॉल तुम्हाला मिळत आहेत, 43 बनवायच्यात. पहिल्या 2 बॉलवरती आतापर्यंत 2 धावा बनल्यात. फुलटस बॉल, बॅटची कडा, बॉल मागे निघून जाईल. क्षेत्ररक्षक काय शॉट, थर्डमॅनला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. याही बॉलवरती एक सिंगल. दोन्ही बॅटरने जर पाहिलं तर खातं ओपन केलं एक धावेने. एक धावेच्या माध्यमातून पुणे संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्येत पोहोचते. धाव फडकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा यामध्ये धाव फडकावरती लागल्या गेल्यात. चांगली बॅटिंग करावी लागेल, तेवढीच चांगली गोलंदाजी. एका गावातील 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आता मला वाटते युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक वर्ग जुळले असतील. हवेत खेळल्या बॉल मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. ही विकेट फार महत्वाची आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतायत. त्या ठिकाणी मिस्टर विजय आणि चांगला झेलटीपद असताना महत्वपूर्ण फलंदाज प्रतिस्पर्धी संघाचा बाद होताना दिसतोय. परतावं लागेल डगआउट येशन. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. 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 थँक्यू विजय. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघताय जरूर ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर दोन्ही बाजूने धावा करण्याचा प्रयत्न करतायत. एका बाजूने चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल, या पुढचा बॉल बॅटची इनसाइड एज. पुन्हा एकदा विकेट किपरला संधी होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक पुढे आले परंतु इथे एक धाव रोखू शकत नाही आहे. स्वराजने आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलेली आहे. चेंडू फेकून झाले 5. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावा. कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जखून ठेवण्याचं काम या मॅच मध्ये करताना जरूर दिसलेले आहेत. आतापर्यंत सोनिका माता बी संघाला आपण बघतायत. युग मडवी आणि रोहानी काठे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते जरूर. इथे फटका छान आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल, कुठली चुकी होणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का.
बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 2 गडी बाद धावसंख्या फटकावरती फक्त आणि फक्त 4. मानतात सहान थोर अन ही पोर हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरकन आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकन आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकन आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे हो तो. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. बेटा दादा भोईर यांचं गुणगान करणारं संगीत आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. एक सुंदर असे समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खरं तर जर पाहिलं तर लाखो दिलो की धडकन म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्यांचंच सुमधुर संगीत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळते. कालच्या दिवसापासून चांगले डगआउट, चांगले कटआउट्स, चांगले बॅनर्स या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. तुम्हाला आवडणारी ही क्रिकेटची स्पर्धा, मुख्य व्यासपीठ देखील भव्य दिव्य आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर मालजीपाडा परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला आपण या गावामध्ये येतो त्या त्यावेळेला मोठमोठ्या पर्वामध्ये मोठमोठं आयोजन या जय महाकाल मालजीपाडा जसकाचं असू द्यात, डे नाईटचा फॉर्मॅट असू द्यात, त्यानंतर अगदी तर पाहिलं तर MPL मालजीपाडा प्रीमियर लीग असू द्यात, मोठमोठ्या पर्वामध्ये मोठमोठं आयोजन हे सातत्याने करत असताना दिसता गेलेत. 2 विकेट आतापर्यंत गेलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अखेरीस जर पाहिलं तर 2 गडी बाद धावसंख्या फटकावरती लागली गेली स्कोर कार्डवरती, ती म्हणजेच 4च्या घरामध्ये. आता मात्र जर पाहिलं तर 18 बॉल 39 धावेचं समीकरण. इथे पहिला बॉल समोर उडवलाय, जसा टाकला तसा पाठवला मैदानाच्या पलीकडे. षटकार की चौकार, यस पंचांचा इशारा आलाय. मॅक्सिमम षटकार. चिताभस्म से रोज इनका होता रूप श्रृंगार. होता रूप श्रृंगार. होता रूप श्रृंगार. चिताभस्म से रोज इनका होता रूप श्रृंगार. सभी देवों के महादेवा. सभी देवों के महादेवा है उज्जैन के महाकाल. महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार. महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार. महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार. थँक्यू डीजे. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं जरूर. जय महाकाल या नावाने हा संघ नेहमीच मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये याच नावाने हा संघ खेळत असताना सातत्यपूर्वक एक गाव एकच्या फॉर्मॅटमधून आपल्याला पुढे येताना दिसतो जरूर. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर वेग चांगला होता, नियंत्रण नव्हतं या फटक्यावरती, परंतु इथे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये धाव तर पडून पूर्ण केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती अर्थातच 11 धावा त्या फटकावरती लागल्या गेल्यात. असं वाटलं की अगदी पाहिलं गेलं तर सुरुवातीचे येणारे बॅटर जे असतील ते चांगल्या बॅटिंग लाईनअपने येतील आणि चांगली बॅटिंग करून या मॅचला 1 साइड घेऊन जातील, परंतु तसं नाही दिसलं. प्रतिस्पर्धी संघ अगदी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये सोनिका माता बी संघाने प्रारंभिक गोलंदाजाचा उपयोग करत असताना इथे चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका, अगदी जर पाहिलं तर बॅटला एरियल रूट देत असताना बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आल्या चुका. बॉडीला रोटेट केलं आणि त्यानंतर पाहिलं तर थेट सीमारेषा पलीकडे बॉलला पाठवलं गेलं. जितू पाटील, जितेंद्र पाटील हे त्यांचं मूळ नाव, परंतु जितू पाटील या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. आणि खरं तर जर पाहिलं तर स्वतःच्या संघाला कसं पुढे न्यायचं आहे, कसं सावरायचं आहे हे त्यांना माहिती आहे, अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. आणि इथे जर पाहिलं गेलं तर चौकार ठोकलाय. 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 15 धावा, जी धावसंख्या थांबली होती त्या धावसंख्येला आता वेग देण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर जितू पाटील आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्वयं भगत हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करत असताना चला जास्तीचा वेळ खर्च करू नका मित्रांनो. गुड शॉट.
टेनिस जर पाहिले गेले तर हे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, जर सरळ बॅटने धावा येत असतील तर स्विचिट करण्याची काही गरज नाही आहे. आणि हेच या ठिकाणी चुकीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. इथे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. डॉट बॉल आल्या मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केले गोलंदाजी करणाऱ्या संघाने. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 15 झालेत. या 2 चेंडूमध्ये कमीत कमी धावा खर्च करायचे आहेत. या पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण, क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र आहे. 1 बाउन्स ओव्हर 0. बॉल सीमारेषा पलीकडे जितू पाटीलचा आणखीन एक तडाखा, बॉल सीमा पार, चौकार. काल की जिसवर हो कबा महाकाल की, महाकाल के बड़े दयालु, महाकाल के बड़े दयालु, कर सबका बेड़ा पार. महाकाल सरकार मेरे, महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे, महाकाल सरकार, महाकाल सरकार Thank you. मेरे. या प्रवेशजी देवलीकर साहेबांना विनंती करतोय, मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. धावा फटकावरती लागल्यात 19 आणि 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. आणि त्यानंतर जितू दादा आपल्याला देखील विनंती करतो, आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजक आदित्य पाटील आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असताना या बॉलवरती लेग कट केला होता. एक सिंगल जरूर प्राप्त केली जाईल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतःच या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम पाहायला मिळते. अर्थातच जर पाहिलं तर सोनिका माता ए संघाला. आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 20 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. 12 चेंडू करायचे आहेत, 23 धावा. 12 मध्ये 20 केल्यात, 12 मध्ये 23 बनवायचे. घेऊया एक छोटंसा डीजे ब्रेक. महाकाल को ही बस चाहूं, महाकाल को दिल में बसाऊं, महाकाल को दिल में बसाऊं, महाकाल को दिल में बसाऊं, महाकाल को ही बस चाहूं, महाकाल को दिल में बसाऊं. महाकाल की मेरी दुनिया, महाकाल की मेरी दुनिया, और वो ही मेरी सरकार. महाकाल सरकार मेरे, महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे, महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे, महाकाल सरकार. थँक्यू दुसरे पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित आपण बघतायत एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा, जय महाकाल चषक 2026 चा हा एक क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला पडतोय. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 12 चेंडू मध्ये पहिल्या जर पाहिले गेले तर धावा धावफटकावरती बनल्या गेल्यात 20. येणाऱ्या 12 चेंडू आणि करायचे आहेत 23 धावा. मॅचचं समीकरण तर सोप्या पद्धतीचं आहे. ज्या अनुषंगाने तुम्ही सुरुवात केले त्याच अनुषंगाने तुम्हाला शेवट करायचा आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं गेलं तर सोनिका माता बी संघाला काय करायचं आहे तर एका बाजूला विकेट टेकर गोलंदाज पुढे आणायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून विकेट या ठिकाणी वसूल करायचे. पाहूया त्या मॅच मध्ये कुठला संघ जिंकेल, ए किंवा बी. आता हा प्रश्न चिन्ह मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. विशाल रावते कोण विसरेल. याही मॅच मध्ये विशालने सुरुवात चांगली करून दिली गेली. अगदी 5 बॉल मध्ये 14 धावाच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आता ऍज अ बॉलर म्हणून बॉलिंग ट्रॅक वरती उपस्थित झालाय विशाल. पहिला बॉल घेऊन स्ट्रायकर वरती बॅटर पाहायला मिळतील जितू पाटील. चला जास्तीचा वेळ खर्च होतो लक्षात ठेवा. आम्ही विनंती करतो यानंतर देखील एक मॅच आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि त्यानंतर फायनलचा मॅच असणार आहे. टोटल 2 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. सोनिका माता बी या संघाला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल लक्षात ठेवा मित्रांनो. कारण की व्यवस्थित आजच्या दिवसात मॅचेस सुरू झाले. शेवट देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आहे. फुलटॉस बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये क्लीन बॉल मिडल स्टिक दाखवत असताना मिडल स्टिक वाकवले विशाल. जबरदस्त चेंडू होता. अगदी जर पाहिलं गेलं तर यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये जितू पाटील यांच्या खेळीला पूर्णविराम. भोले का बड़ा दरबार है, शिव जग के पालनहार, शिव जग के पालनहार, शिव जग के पालनहार. भोले का बड़ा
मैदानाच्या आतमध्ये विकेट गेले. ज्या फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये धावा बनवलं होतं त्याचीच विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना दिसते. धावा फटकावरती लागल्यात 20च्या घरामध्ये ही धावसंख्या स्थिरवली. पहिल्याच बॉलवरती विकेट विशाल राऊताने प्राप्त केलेली आहे. ज्याप्रमाणे उल्लेख केला कधीशी ज्यावेळेला दीपक मोडवे यांची मॅच सुरू होती 2003ला उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळाला. त्यापूर्वी मिळाल्या काही देखील आपण दीपक सरांना नक्की विचारणार आहोत. कारण की ज्याप्रमाणे भरपूर वर्षांपासून क्रिकेट खेळता अनुभव फार मोठा त्यांच्याकडे पाहायला मिळतोय. ओहो, पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत उडाला बॉल, अपील त्या ठिकाणी झाले परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. शरीरवेधी मारा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो परंतु अपील शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग. विकेट किपर गोलंदाजाकडून चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली आणि मैदानाच्या आतमध्ये इथे डॉट बॉल आलाय. जेवढे डॉट बॉल होतील तेवढे प्रेशर बॅटिंग करणार टीम वरती. पाहूया त्या मॅच मध्ये कशा पद्धतीची मॅच रंगताना दिसणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. ओहो, इथे जर पाहिले गेले तर चांगला बॉल होता. अपील देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली आणि मैदानाच्या आतमध्ये लेग बाईच्या स्वरूपात एक धाव असणार आहे. LBW साठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू या स्पर्धेच्या माध्यमातून दिला गेला नाहीये. इम्पॅक्ट जर पाहिलं तर लेग स्टिक मिसिंग होणारा बॉल होता. पडल्यानंतर जर पाहिलं तर बाहेर निघणारा बॉल होता. पाय देखील बाहेर निघालाय. हेच पंचाने पाहिले. पंचांचं कौतुक करावं लागेल परशुरामजी पाटील आणि आपण बघताय पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांच्यासहित माउंटेजी घोडेकर सरांना. इथे फटका हवेत खेळलाय. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का बॅटिंग करण्या टीमला. श्रृंगार होता रूप श्रृंगार, होता रूप श्रृंगार, चिता भस्म से रोज इनका होता रूप श्रृंगार. सभी देवों के महादेव है उज्जैन के महाकाल. महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार, महाकाल सरकार. चला प्लीज मी जे नवीन फलंदाज आले थोडंसं धावत पळत जर खेळपट्टीवरती गेला तर बरं होईल. कारण की यानंतर आपल्या 2 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. 4-4 ओव्हरचे जर मॅचेस होत आहेत तर एक चांगला स्कोर पाहायला मिळेल. एक चांगली बॅटल फायनल मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेलच. संघाची धावसंख्या फटकावरती पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 21. इथे आल्या आल्या पहिला बॉल उडवलाय समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. बॉल थेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी आला या मॅच मध्ये. कालच्या दिवसाचा उल्लेख जर करायचा गेला तर अतुल ठाकरे टीम 94 कामन संघाचा जो फलंदाज होता ज्याने 4 चेंडू 4 षटकार पहिल्याच मॅचला अगदी पाहिलं तर मारले होते. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये तो नव्हता परंतु राहिलने चांगली बॅटिंग केली. तिसऱ्या मॅच मध्ये प्रत्येक टीमची बॉलिंग चांगली राहिली आणि कालच्या दिवसात टीम 94 कामन हा संघ पुढे येताना दिसतोय. फायनलच्या मॅच मध्ये आजच्या दिवसात खेळताना दिसेल. हो, यावेळेला जर पाहिले गेलं तर थोडासा धीमेगतीचा चेंडू होता. विशाल राऊतेने आतापर्यंत कमबॅक केलं होतं परंतु 5व्या बॉलवरती षटकार आल्यानंतर जर पाहिले गेले तर पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटकावर लागल्या. 27 घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मॅचच्या समीर करण्याच्या दिशेने जाणार आहोत. 6 चेंडू शिल्लक असतील, करायचे आहेत 16 धावा. हे कोण रे आला ससू नवघरवाला, हे कोण रे आला ससू नवघरवाला. तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 21 संघ आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर महाकाल मालजीपाडा कानाई स्पोर्ट पाय ए, स्वयंभू पायगाव, पांजू स्पोर्ट पांजू, ब्रह्मावती घारडी, टीम 94 कामन, सनम कुमार पायगाव, कानाई पाय बी संघ, आराध्य वागलपाडा, अनिल अंकिरेश घारडी, द ग्रेट मराठा. हे जवळपास 11 संघ आपण पाहिले. त्यानंतर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र ससूनगर, त्यानंतर दत्ताली जुचंद्र संघ आपण बघतायत. त्यानंतर पतू पॅकर्स या टीमला देखील आपण बघणार आहात. टिवरी स्पोर्ट टिवरी याही संघाला आपण बघतायत. झरीमरी पाये, गावदेवी चिंचोडी, सोनिका माता मालोडी ए संघ, सोनिका माता मालोडी बी संघ आणि गजेश्वर स्पोर्ट चेन. जवळपास 21 संघ या संपूर्ण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत आहेत. अध्यक्ष आई शिवाजी भुरे, उपाध्यक्ष समीरजी पाटील,
प्रतापजी भोईर, सचिव आहे जितेंद्र भोईर आणि खजिनदार आदितजी पाटील यांना आपण बघतायत. खरं तर प्रत्येकाची मेहनत राहते. एखादा असोसिएशन ओपन करणारी दरवर्षीप्रमाणे व्यवस्थित त्या असोसिएशनवरती नियंत्रण फोकस करणं आणि प्रत्येक जर पाहिलं तर परिसरामध्ये स्पर्धा होणं ही देखील एक महत्त्वाची गोष्ट असते. आज मालजीपाड्याच्या नगरीमध्ये आहोत. 6 बॉल करायचे आहेत, 16 धावा. इथे फटका हवेत खेळलाय, मिक्स्ड स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न नाही करणार बॉलपर्यंत. सिंगल कंप्लीट केलं, दुसरी धावाचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्यात. 14 धाव्यांचं समीकरण. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 5. नेहमी आपण बघतायत ए बी असा कंटेंट आपण बघतायत. गुरसाई ए असेल, गुरसाई बी. नेहमीच गुरसाई बी त्यांच्यावरती हवी ठरलाय. आज पाहूयात एका गावातील 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता कुठला संघ बाजी मारतो हे देखील पाहणं महत्वाचं राहील. सोनिका माता मालोडी ए संघ की सोनिका माता मालोडी बी संघ हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. इंटरेस्टिंग राहणार आहे. 14 धावेचं समीकरण. इथे फटका पुन्हा एक धावेत खेळल्या गेल्या. बॅटच्या मिड्याला लागल्या बॉल आणि इथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करत असताना बॉल थेट आमच्या लाडक्या मान्यवरांच्या स्वागतासाठी षटकार. क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणाला काही होऊ शकते. पहा आता 2 बॉलमध्ये 8 धावा तर वसूल केल्यात. आता तुम्हाला 4 बॉलमध्ये 8 करायच्यात. ज्या तुम्ही 2 मध्ये केल्यात तुम्हाला 4 मध्ये आता संधी आहे. पाहूया त्या मॅच मध्ये धावा डिफेंडिंग केल्या जातील का प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून विनिंग शॉट्स आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. षटकार जरूर पाहायला मिळतोय. फलंदाज विशाल पाटीलच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक तो एक्झिक्यूट केला गेला. गोलंदाज देखील विशालच आहेत. हो, यावेळेला जर पाहिलं तर धीम्या गतीचा बॉल. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर पाहिले गेले तर यापूर्वी काय घडलंय हे न पाहता यानंतर आपल्याला काय करायचं आहे या अनुषंगावरती आता गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या अगदी जर पाहिले गेले तर बॉलवरती 2 धावा, त्यानंतर षटकार. पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा खर्च केल्यानंतर मला 4 बॉलमध्ये 8 धावा रोखायचे आहेत. पहिला बॉल इथे आला डॉट. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 3 बॉलमध्ये करायचे आहेत. आता मात्र विजयाकरिता 8 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न. जसा टाकला तसाच या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट. हा छक्का नाही, 7 नाही, 8 नाही. जर दस्सा असता त्या स्पर्धेमध्ये दस्सा देखील दिला असता. एवढा लांब हा फटका खेळला फलंदाजाने. त्याच्या नावाची चर्चा झाली, त्याच्या संगतीला दुनिया सारी. अशी शेरची अदाई न्यारी, अशी शेरची अदाई न्यारी, अशी शेरची अदाई न्यारी. थँक्यू डीजे. विशाल पाटील नाम तो सुना होगा. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील. अफलातून या स्पर्धेतील जर पाहिलं तर सर्वात दूरवरती मारलेला षटकार असावा कालच्या दिवसापासून. आणि खरं तर जर पाहिलं तर संघाला गरज होती त्या संघाच्या गरजेला धावून येणारा फलंदाज विशाल पाटील आपण बघतायत. धावसंख्या फटकावरती षटकाराच्या माध्यमातून पोहोचते ती म्हणजेच 41 धावा 2 चेंडूमध्ये करायच्या 2 धावा. महत्वपूर्ण मॅच. काही जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याच्या संघाच्या अगदी जर पाहिलं तर डोक्यावरती हात गेलेत. जो षटकार आलाय कमबॅक केलंय. 2 चेंडू करायचे आहेत 2 धावा. मॅच कोण जिंकेल, ए संघ की बी संघ? विजय गावाचा होईल, गावाच्या विकासाचा होईल. 2 बॉल करायच्या 2 धावा. इथे फटका पुन्हा एकदा छान पद्धतीचा पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच वरती नाही गेला तर मॅच जाईल. एक धाव कंप्लीट केला, दुसरीचा प्रयत्न चालवला. कॅच वर नाही गेला तर मॅच जाईल. मॅच पराभवाच्या छायेला गेलाय सोनिका माता मालोडी बी संघ. हार्ड लक, टफ लक आणि कॉंग्रॅच्युलेशन सोनिका माता मालोडी ए संघ. चर्चा झाली, त्याच्या संगतीला दुनिया सारी. अशी शेरची अदाई न्यारी. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. पालघर जिल्ह्याची शान आहे र, वसई शहराची शान आहे र. सर लगेच टॉस साठी प्लीज. सोनिका माता मालोडी ए संघाला मी विनंती करतो टॉस साठी. आणि सोनिका माता मालोडी बी टीम लगेच आपले कॅप्टन आदितजी पाटील जे आयोजक आहेत त्यांच्यापर्यंत लगेच पाठवायचे आहेत. स्वयंभू पायगाव टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित झाले. वेलकम. आपलं देखील सरचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला टॉस साठी लगेच या. थोडंसं क्विक फास्ट धावत जर आलं तर बरं होईल.
चला हँडशेक करून मैदान सोडायचं प्लीज. दोन्ही संघाला मी विनंती करतो. पहा आपल्या स्पर्धेचा नियम आहे, स्पर्धेचा नाही तर असोसिएशनचा नियम आहे. हँडशेक करूनच आपण मैदानाच्या बाहेर जायचं, लक्षात ठेवा दोन्ही टीम. चला मालवडी ए टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पायगाव टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. चला सेमीफायनल मॅचचा आपण टॉस करणार आहोत. चला केवळ घरात या ठिकाणी जॉईन असतील. टॉस आपण करतोय सेमीफायनल मॅचचा.